नमस्कार बालमित्रांनो, महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा जी इयत्ता 5वी व इयत्ता 8वी या दोन्ही वर्षांची शिष्यवृत्ती अर्थातच स्कॉलरशिप परीक्षा याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे। तर सर्वात प्रथम मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आपले विद्यार्थी दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी ही परीक्षा देणार होते, परंतु त्याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आलेली आहे आणि त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा थोडी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ती परीक्षा होणार आहे दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी। रविवार आहे त्या दिवशी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी आपले विद्यार्थी जे की इयत्ता 5वीचे आहेत, जे की इयत्ता 8वीचे आहेत, ते विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणार आहेत। तेव्हा आपण बघूया ऑक्टोबर 28 रोजी जो शासन नियम आला त्यानुसार विद्यार्थ्यांचा जो गट आहे, वयोगट आहे, त्यानुसार ही परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वी या वर्गांसाठी निश्चित करण्यात आली आणि त्यामुळे फक्त 2025 आणि 2026 या शैक्षणिक वर्षात 4थी 5वी व इयत्ता 7वी 8वी या वर्गांसाठी विद्यार्थी काय करणार आहेत, यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत। तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की परीक्षेची तारीख इथं दिलेली आहे। तारीख आहे 22 फेब्रुवारी 2026। परीक्षेची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2026। या परीक्षेचा मुख्य उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती विकसित व्हावी, त्याचबरोबर त्यांचा जो बुद्ध्यांक आहे तो थोडासा वाढावा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्याची सवय लागावी, असा बहुउद्देश असल्यामुळे परीक्षेचा उद्देश काय आहे ते जाणून घेणं फार गरजेचं आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं हा स्कॉलरशिप परीक्षेचा मुख्य उद्देश आहे। त्यानंतर परीक्षेचा आराखडा इथं तुमच्या समोर दिलेला आहे। तर परीक्षेचा आराखडा कशा पद्धतीचा आहे आपण थोडंसं जाणून घेऊया। यामध्ये आपल्याला दिसेल की पेपर 1 व पेपर 2 इथं आपल्याला द्यावे लागणार आहेत। पेपर 1 मध्ये पहा, इंग्रजी पहिली भाषा आहे, त्याचबरोबर गणित आहे। इंग्रजीसाठी प्रश्नांची संख्या आहे 25, त्याचबरोबर गणितासाठी प्रश्न संख्या आहे 50 आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे प्रश्न संख्या जरी 25 असेल तर त्यासाठी गुण निश्चित केलेले आहेत 50 व इथे गणित विषयासाठी प्रश्न संख्या आहे 50 पण गुण निश्चित केलेले आहेत 100। याच पद्धतीने आपल्याला पेपर 1 साठी 75 प्रश्न व गुणसंख्या आहे आपली 150 अर्थात 150। त्याचा कालावधी आपल्याकडे आहे 90 मिनिटे। 90 मिनिटे म्हणजे 1.5 तासाचा कालावधी आहे। या 1.5 तासामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे त्यामध्ये 2 विषय आहेत अतिशय महत्त्वाचे आणि ते आहेत इंग्रजी व गणित। या विषयांचे तुम्ही काय करणार आहात, पेपर लिहिणार आहात। इथे आपण पेपर 2 बघतोय। पेपर 2 मध्ये आहे मराठी व बुद्धिमत्ता चाचणी। यामध्ये आपल्याला मराठी विषयामध्ये 25 प्रश्न आहेत, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला दिसेल इथं 50 प्रश्न आहेत आणि पेपर 1 प्रमाणेच इथल्या 25 प्रश्नांची गुण आहेत 50, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 50 प्रश्न आहेत आणि त्याचे गुण आहेत 100। अशा पद्धतीने 75 प्रश्न आणि 150 गुण या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कालावधी याचाही आहे 90 मिनिटे। आपल्याला 1.5 तासामध्ये पेपर 1 ला 1.5 तास आणि पेपर 2 साठी 1.5 तास या पद्धतीने आपण 3 तास या परीक्षेला काय करणार आहोत, सामोरे जाणार आहोत। तर इथे तुम्हाला दिसू शकेल परीक्षेचा आराखडा दिलेला आहे। पेपर 1 आणि पेपर 2 आपल्याला दोन्ही पेपर द्यायचे आहेत। दोन्ही पेपर हे 150 गुणांचे 150 प्रश्न संख्या असणार आहे व गुणसंख्या ही 150 आहे। आपल्याला प्रश्न 75 आणि गुण 150 150 या पद्धतीने आपण पेपरला सामोरे जाणार आहोत। या पुढे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की महत्त्वाच्या सूचना। आता महत्त्वाच्या सूचना काय आहेत, तर विद्यार्थी परीक्षेसाठी जेव्हा जातात किंवा घरी तयारी करत असतात, शाळेमध्ये तयारी करत असतात,
तेव्हा जी OMR शीट असते, त्या OMR शीटवर 4 वर्तुळे दिलेली असतात. आता त्या 4 वर्तुळांपैकी तुम्ही जे योग्य उत्तर आहे, जे अचूक उत्तर आहे, ते ओळखायचं आहे, वाचायचं आहे, त्यावर विचार करायचा आहे आणि OMR शीट काय करायची आहे, काळ्या शाईच्या पेनाने किंवा निळ्या शाईच्या पेनाने ते वर्तुळ काय करायचं आहे, पूर्ण रंगवायचं आहे आणि त्या पद्धतीने उत्तराला तुम्ही लॉक करायचं आहे. लक्षात आलं? तर ही खूप महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जेव्हा तयारी करता तेव्हा प्रत्येक वेळी तयारी ही OMR शीटवरच तुम्ही काय केली पाहिजे जेणेकरून परीक्षे दिवशी आपल्याला ते सोपं पडेल. दुसरं महत्त्वाचं आहे प्रश्नांची काठिण्य पातळी. आता बघूया आपण प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असणार आहे. तर प्रश्नांची काठिण्य पातळी ठरवताना त्याचेही 3 स्तर दिलेले असतात. आता 3 स्तर कसे आहेत? तर पहिला स्तर आहे सोपे प्रश्न. सोपे प्रश्न किती टक्के आहेत? तर 30% सोपे प्रश्न आहेत. मध्यम प्रश्न म्हणजेच काय आहे? तर जास्त सोपेही नाही, जास्त अवघडही नाही, असे मध्यम स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते असणार आहेत 40%. ते प्रश्न असणार आहेत 40% आणि त्यानंतर थोडेसे कठीण प्रश्न, काठिण्य पातळी जास्त असणारे जे प्रश्न आहेत ते आहेत पुन्हा 30%. म्हणजे 30, 40, 30 अशा पद्धतीने आपल्या काठिण्य पातळीची वर्गवारी करण्यात आलेली आहे. 30% सोपे प्रश्न, 40% मध्यम गुणांचे प्रश्न आणि 30% अवघड प्रश्न, ज्याला आपण डिफिकल्ट क्वेश्चन म्हणतो. त्यामुळे प्रश्नांची काठिण्य पातळी तुम्ही थोडी समजून घेणं गरजेचं आहे. आता 5वी शिष्यवृत्ती. आता इयत्ता 5वी असू देत किंवा इयत्ता 8वी असू देत, विद्यार्थ्यांसाठी जी स्कॉलरशिप, जी शिष्यवृत्ती आहे ती कशा पद्धतीने आहे? तर पहा थोडंसं. आता यावर्षी आपले इयत्ता 5वीचे जे विद्यार्थी आहेत ते पुढील 2 वर्षांसाठी हे स्कॉलरशिप घेणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर इयत्ता 8वीचे जे विद्यार्थी आहेत तेही पुढच्या 2 वर्षांसाठी ही स्कॉलरशिप घेणार आहेत. या शिष्यवृत्तीची रक्कम जी आहे ती रक्कम आहे साधारणतः 5,000 रुपये प्रति वर्ष. म्हणजे 1 वर्षाची 5,000 या हिशोबाने तुम्हाला 2 वर्षाची 10,000 रुपये काय होणार आहे, तर ही स्कॉलरशिप पुरवली जाणार आहे. त्यामुळे स्कॉलरशिपमध्ये जे विद्यार्थी येतील त्या सर्व विद्यार्थ्यांना रक्कम 10,000 स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळाल्यानंतरचे लाभ. शिष्यवृत्ती मिळाली, परीक्षेची तुम्ही तयारी केला, तुम्ही शिष्यवृत्ती पात्र झाला. आता त्यानंतर काय लाभ होतात? तर त्यामध्ये आपण जर बघू शकला तर 4 महत्त्वाचे लाभ आहेत. पहिला लाभ आहे की तुम्हाला शासनाची शिष्यवृत्ती मिळते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, केंद्रीय स्तरावर ही तुमची स्वतःची एक ओळख तयार होते. शिष्यवृत्ती धारक ही तुमची जी ओळख आहे ती राज्य स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, त्याचबरोबर केंद्रीय स्तरावरती तयार होते. त्यानंतर आहे की ज्या पुढे तुम्ही परीक्षा देणार आहात, मग त्यात NMMS आहे किंवा JEE आहे, नीट आहे, MPSC आहे, UPSC आहे, या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुमचा एक भक्कम पाया तयार होतो. जे काही बेसिक ज्ञान तुम्हाला मिळतं त्यामुळे या परीक्षांसाठी तुमचा भक्कम पाया तयार होतो, जो अतिशय गरजेचा असतो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये जे सातत्य जे आहे तुमचं ते खूप तुम्हाला उपयोगी पडतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं शिष्यवृत्ती नंतर काय लाभ आला असेल तर अभ्यासामध्ये तुमचं सातत्य, तुमची एक नव्याने ओळख, स्पर्धा परीक्षांची तयारी, अशा बऱ्याचशा गोष्टी शिष्यवृत्ती तुम्हाला देऊन जाते. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की अभ्यासासाठी काय महत्त्वाच्या टिप्स आहेत. ठीक आहे. तर स्कॉलरशिपचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, अजून आपण परीक्षेला सामोरे जाण्यासाठी 3 महिने आपल्या हातात आहेत. तर कशा पद्धतीने आपण परीक्षेला सामोरे जाणार आहोत, तर अभ्यासासाठी महत्त्वाच्या टिप्स काय आहेत बघा. पहिली आहे दैनिक वेळापत्रक तयार करा. ठीक आहे. तुम्ही स्वतःचं एक वेळापत्रक तयार करा. त्या वेळापत्रकामध्ये तुम्ही कोणत्या विषयाला किती वेळ देणार आहात. जसं की आपल्याला माहिती आहे पेपर 1 मध्ये गणित असू देत किंवा पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता असू देत, खूप महत्त्वाचे विषय आहेत. यांचं थोडंसं गुणांचं मूल्यांकन जास्त आहे. त्यामुळे या विषयांसाठी जास्त वेळ असं आपलं या वेळापत्रकामध्ये
तयार झालं पाहिजे. तर या पद्धतीने आपण वेळापत्रक थोडं तयार मी वाचनासाठी एवढा वेळ देणार आहे, मी प्रश्नपत्रिकांसाठी एवढा वेळ देणार आहे. अशा पद्धतीचं एक ढोबळमानाने नियोजन हे आपल्यासमोर असणं खूप गरजेचं आहे. पुढे दिलेलं आहे, महत्त्वाच्या भागांवर लक्ष केंद्रित करा. ठीक आहे. महत्त्वाच्या भागांवर लक्ष केंद्रित करा म्हणजेच काय करायचं आहे बघा, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गणिती क्रिया जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर जर बुद्धिमत्तेमध्ये बघितलात तुम्ही तर तार्किक प्रश्न आहेत. ते गरजेचं आहे. त्याचा वारंवार सराव करणं गरजेचं आहे. जर तुम्ही इंग्रजी आणि गणित, इंग्रजी, मराठी या विषयांकडे गेलात तर त्यामध्ये थोडंसं पाठांतराचे विषय आहेत. मग वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, शब्दसमूह आहेत. तर अशा पद्धतीने थोडंसं आपण काय करणं गरजेचं आहे, तर महत्त्वाच्या भागांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. त्यानंतर वेळेचा सराव करा. आता वेळेचा सराव करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला सगळ्यांना मी सांगितलं आत्ताच, की पेपर 1 साठी आपल्याला 1.5 तास 90 मिनिटं आणि पेपर 2 साठी 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटं एवढा कालावधी आहे. दिलेल्या कालावधीत आपला पेपर पूर्ण होण्यासाठी आपल्याला वेळेचं भान राखणं किंवा वेळेचा थोडा सराव करणं गरजेचं आहे. स्टॉप वॉचची मदत घ्या. त्या वेळेत माझा हा पेपर सोडवून होतो की नाही हे थोडंसं बघा. त्यासाठी तुम्ही काय करा, स्टॉपवॉचची मदत घ्या, वेळ लावा आणि त्या पद्धतीने थोडासा प्रश्नपत्रिकांचा सराव करा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. हे खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. जेवढा सराव तुमचा जास्त होणार, तेवढ्याच तुमच्या त्या गोष्टी काय होणार आहेत, पक्क्या होणार आहेत. सराव खूप गरजेचा आहे आणि मागील सर्व वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा, सातत्याने सोडवा. रोज तुमच्या दैनंदिन अभ्यासामध्ये ते ठरवून घ्या आणि त्या पद्धतीने मागील सर्व वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पूर्ण करा. यानंतर आपण बघू शकतो परीक्षेदरम्यान लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. ठीक आहे. परीक्षेदरम्यान जे आपल्याला प्रश्नपत्रिका आपल्या हातात मिळाली, OMR शीट आपल्या समोर असेल, अशा वेळी थोडंसं काय करायचं आहे आपल्याला, तर सर्वप्रथम सर्व प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला लगेच येतात, तुम्हाला लगेच आठवतात, त्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्यायचं आहे. असा एखादा प्रश्न आला, की जिथे थोडासा मला वाटते त्याची काठिण्य पातळी जास्त आहे, असा प्रश्न थोडासा तुम्ही मागे ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ती प्रश्नपत्रिका सोडवत जायचं आहे. OMR शीट तुम्ही रंगवताना गडद करणं अपेक्षित आहे. पूर्ण त्यामध्ये दिलेला जो गोल आहे, तो गडद निळ्या शाईच्या पेनाने किंवा काळ्या शाईच्या पेनाने तुम्ही रंगवणं अपेक्षित आहेत. हे परीक्षेदरम्यान तुम्ही करणार आहात. पुढे दिलेलं आहे मानसिक तयारी. आता मानसिक तयारीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर बघा नेहमी सकारात्मक तुम्ही राहणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची वृद्धी होणं गरजेचं आहे. मी हे करू शकतो, हे सोपं आहे, याची तयारी माझी शिक्षकांनी घेतलेली आहे. मी घरी याची तयारी केलेली आहे आणि मी पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरा जाणार आहे. पेपर मला अतिशय सोपा येणार आहे. असा थोडासा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सकारात्मकता जेवढी तुम्ही ठेवणार आहात, तेवढा तो पेपर तुम्ही सोपा जाणार आहे तो पेपर, तेवढा तुम्ही तो पेपर सकारात्मक वृत्तीने हाताळायचा आहे. पुढे दिलेलं आहे आरोग्याची काळजी. आता आरोग्याची काळजीमध्ये तुम्ही काय-काय करायचं आहे बघा. आता मी तुम्हाला सांगतेय विद्यार्थी मित्रांनो, फक्त परीक्षेसाठी आपल्याला 3 महिने उरलेले आहेत. त्यामध्ये काही गोष्टी तुम्ही करायच्या आहेत, तर काही गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत. आता तुम्ही करायचं काय आहे ते थोडंसं बघा. तुम्ही नियमित 8 तासाची झोप घ्यायची आहे. ही खूप गरजेची आहे. त्यानंतर तुम्ही अतिशय पौष्टिक आणि घरातलाच फक्त आहार घ्यायचा आहे. ठीक आहे. हे खूप तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यायाम, त्यानंतर योगासनं, सायकलिंग असू दे किंवा चालणं असू दे, यातलं काही ना काहीतरी रोज करणं गरजेचं आहे. रोज थोडं अंतर चाला किंवा मैदानावर थोडे मैदानी खेळ जे असतात ते खेळा. त्याचबरोबर थोडंसं सायकलिंग, सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे सायकलिंग हा, ते थोडा वेळ करा. जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. अशा पद्धतीने तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तर आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि काय तुम्ही करायचं नाही आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, मोबाईलपासून, लॅपटॉपपासून तुम्ही दूर राहायचं आहे. तुम्ही जंक फूड जे आहे ते टाळायचं आहे. या पद्धतीने तुम्ही थोडंसं आरोग्याची काळजी घेतलात तर निश्चितपणे तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल, सकारात्मकता वाढेल आणि तुमचा पेपर 100% तुम्हाला सोपा जाणार आहे.
आणि त्यानंतर शेवटचे प्रेरणादायी शब्द माझ्याकडून मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 5वीच्या इयत्ता 8वीच्या एवढंच म्हणू इच्छिते की तुमची स्पर्धा ही दुसऱ्यांबरोबर नाही आहे. तुमची स्पर्धा ही स्वतःबरोबर आहे. तुम्ही यामागे जे काही केलं आहात, मग जे तुमचे परीक्षेतील गुण असू देत किंवा इतर गोष्टी असू देत, तुमची स्पर्धा स्वतःशी आहे. त्यामुळे दुसऱ्या कुणाबरोबरही स्पर्धा करायची नाही आहे. आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे, सकारात्मकता तुमच्याकडे असणार आहे. हो, मी हे करणारच. मला शिष्यवृत्तीचा पेपर सोपाच जाणार आहे, कारण माझी सर्व तयारी झाली आहे. या पद्धतीने तुम्ही पेपरला सामोरे जा. निश्चितपणे यश तुमचं असणार आहे. आणि त्यानंतर यावर्षी जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 मध्ये जे विद्यार्थी 5वीला आहेत व 8वीला आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना अभिनव परिवारातर्फे परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. लक्षात ठेवा तारीख, 22 फेब्रुवारी 2026 रोजी शिष्यवृत्ती 5वी व शिष्यवृत्ती 8वी या परीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात. सर्वांना अभिनव परिवारामार्फत हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.